नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आपण विद्यार्थ्यांच्या अपेक्षा क्षमता विकसित करण्याकरता काही कृती बघणार आहोत। आज आपण इयत्ता दुसरीसाठी जी अपेक्षित क्षमता आहे 0 ते 20 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो आणि इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी ज्या अपेक्षित क्षमता आहे त्या 0 ते 99 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। या अंतर्गत संख्याज्ञान हे कौशल्य, या कौशल्यामध्ये जो दुसरा स्तर आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। तर ही संख्यानामे विद्यार्थ्यांना क्रमाने म्हणता येतात, यासाठी त्यांचं ते दृढीकरण व्हावं याकरता मी आज आपल्याला एक कृती सांगणार आहे। ती कृती म्हणजेच एक खेळ आहे आणि या खेळाचं नाव आहे पासिंग द बॉल, म्हणजेच आपली संख्या सांगा आणि चेंडू फेका। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना जेवढे विद्यार्थी आपल्याकडे असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांना खेळाचा नियम सांगायचा आहे। नियम सांगायचा आहे की मी जसं माझ्याकडे चेंडू आहे, हा चेंडू मी तुमच्यापैकी कोणाच्या जवळ फेकणार आहे, कोणाला तरी देणार आहे, त्याने तो झेलायचा आहे, पकडायचा आहे आणि आपण 0 या संख्येपासून सुरुवात करतो आहे। म्हणजे मी ज्याच्याकडे ज्याच्याकडे हा चेंडू फेकणार त्याने 0 म्हणायचं आहे। 0 म्हटलं की त्याने तो चेंडू आपल्या समोरच्या कोणत्याही एका मुलाकडे फेकायचा आहे, त्याने तो पकडायचा आहे आणि त्याने पुढची संख्या म्हणायची आहे 1। त्याने परत तो चेंडू समोरच्या मुलाकडे फेकायचा आहे, त्याने तो पकडायचा आहे आणि आपली संख्या सांगायची आहे 1 नंतर 2। त्याने पुढे फेकायचा आहे, तो पकडेल, त्यानंतरची पुढची संख्या तो म्हणेल 3। याप्रमाणे हा चेंडू जो आहे तुमचं गोलाकार एकमेकांकडे आपल्या समोरच्या व्यक्तीकडे आपल्याला फेकायचा आहे आणि फेकताना प्रत्येक वेळा आपली संख्या म्हणजे क्रमवार संख्या लक्षात ठेवायची आहे। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 याप्रमाणे तो क्रम येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला ही क्रमवार संख्या म्हणता येणार नाही तो या खेळातून बाद होणार आहे। आलं लक्षात सर्वांना? आणि जर समजा आपल्याकडे 10 पेक्षा जास्त विद्यार्थी या गोलामध्ये असतील, गटामध्ये असतील, तर आपण जसं 0 पासून सुरुवात करतो, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंतर तो काय करेल, मुलगा चेंडू समोरच्या मुलाकडे फेकेल जर जास्त विद्यार्थी असेल तर त्याने काय करायचं आहे, 9 नंतर काय म्हणायचं नाही, पुन्हा 0 पासून सुरुवात करायचं आहे, 0। अशा प्रकारे आपण हा खेळ घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांना आपण गोलाकार बसवून घेतला आहे आणि शिक्षक म्हणून माझ्या हातात चेंडू आहे, मी कोणत्या तरी एका मुलाला तो चेंडू देतो आहे। तो चेंडू त्याच्याकडे फेकला, त्याने तो झेलला, आपली संख्या सांगितली 0। त्यानंतर त्याने तो चेंडू आपल्या समोरच्या मुलाकडे फेकला, त्याने तो झेलला, त्याने त्याच्यानंतरची क्रमवार संख्या म्हटली आहे 1। ती क्रमवार संख्या म्हटल्यानंतर तो चेंडू पुढच्या मुलाकडे फेकतो आहे, त्याने तो झेलला आणि त्याने पुढची क्रमवार संख्या म्हटली 2। त्याने तो समोर फेकला, त्याने झेलला, त्याने पुढची क्रमवार संख्या म्हटली आहे 3। याप्रमाणे आपल्याला हा पासिंग द बॉल जो आहे हा खेळ घ्यायचा आहे आणि हा खेळ खेळताना जर समजा चेंडू बरोबर पकडायचा आहे, ते मुलांना आपल्याला सांगायचं आहे की चेंडू आपल्याला बरोबर कॅच करायचा आहे, पकडायचा आहे। चेंडू पडला तरी बाद, क्रमवार संख्या सांगता आली नाही तरीसुद्धा तो बाद होणार आहे। आणि अशा प्रकारे आपण हा खेळ जो आहे तो हा खेळ करून घेणार आहोत आणि हे झाल्यानंतर मग दुसऱ्या राऊंडमध्ये आपण एक नियम बदलणार आहोत। त्यांना सांगणार आहोत, आता आपण त्यांना पुन्हा गोलामध्ये बसवणार आहोत आणि जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना सांगणार आहोत की मी हा चेंडू जो आहे तो तुमच्यापैकी कोणाकडे तरी फेकणार आहे। ज्याच्याकडे तो चेंडू येईल त्याने तो चेंडू पकडायचा आणि 0 ते 9 सर्व संख्या क्रमाने म्हणायची आहे। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि तो चेंडू समोर फेकायचा आहे, त्याने तो पकडायचा आहे आणि त्याने पूर्ण 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणायच्या आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 टप्प्यात हा खेळ घेता येईल। पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे तर विद्यार्थी क्रमवार संख्या लक्षात ठेवणार आहे, म्हणजेच त्या क्रमवार संख्याचं दृढीकरण विद्यार्थ्यांना होणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे तर एकाच विद्यार्थ्याला 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणायच्या आहेत, तर याचंसुद्धा दृढीकरण प्रत्येक विद्यार्थ्याचा होणार आहे आणि अशा प्रकारे हा गमतीदार खेळ जो आहे मुलांना खेळायला मजा येणार आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना या सर्व संख्या ज्या आहेत त्या क्रमाने म्हणता येणार आहे। ही कृती आपल्याला निश्चितच विद्यार्थ्यांसमोर घेताना मजा येणार आहे। धन्यवाद।